आजच्या आपल्या या बक्षीस वितरण समारंभाचे जो कार्यक्रम होणार आहे त्याचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी सर, तसेच आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री महेंद्र गायकवाड सर, सायन्स फोरमचे कन्व्हेनर डॉक्टर प्रवीण जोशी सर, तसेच इतर उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि ज्या गुणी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होत आहे ते सर्व विद्यार्थी, सायन्स फोरम नाशिक तसेच गोइंग आउट संस्था पुणे आणि LG मोबाईल लॅबोरेटरी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान गंगा या उपक्रमाच्या अंतर्गत व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन घेण्यात आली. मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे या कॉम्पिटिशनचं आणि त्याचा हा बक्षीस समारंभ होत आहे. तर या बक्षीस समारंभासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे कृतीतून विज्ञान शिकणे थोडक्यात या संकल्पनेतून या स्पर्धेचा जन्म झाला आहे असं म्हणता येईल. सायन्स फोरम तर्फे विविध शाळेमध्ये जाऊन ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा उपक्रम राबवला जातो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या वैज्ञानिक ॲक्टिव्हिटी किंवा प्रयोग करून दाखवले जातात आणि त्याच्यातून वैज्ञानिक संकल्पना किंवा विज्ञानामधली तत्व विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी समजतात आणि म्हणून हा उपक्रम सायन्स फोरमतर्फे राबवला जातो. त्याच्यातून ही स्पर्धा घेण्याचा मानस हा किंवा घेण्याचा विचार हा केला गेला आणि एव्हरी माइंड इज अन इनोव्हेटर. प्रत्येक मुलगा हा इनोव्हेटर आहे, सायंटिस्टही बनू शकतो. हे लक्षात ठेवून जे विद्यार्थी ज्यांच्याकडे ही खूप एनर्जी आहे काहीतरी करण्याची, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करावी आणि ज्याच्यातून ते जे करतात आहे त्याच्यामधली कोर कन्सेप्ट ही विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी शिकू शकते, समजू शकते, त्याच्यामधली असलेली तत्व ही समजू शकतात आणि जेव्हा तो विद्यार्थी एखादी कृती करतो ती सक्सेसफुल झाली तर त्याला खूप आनंद होतो आणि समजा ती पहिल्या प्रयत्नामध्ये सक्सेसफुल नाही झाली, ती जर का फेल गेली कृती, तर तो त्याच्यावरती विचार करायला लागतो की ही फेल का बरं गेली आणि विचार करून ती कृती परत पूर्णत्वाला जेव्हा तो नेतो तेव्हा त्यांनी त्याच्या नकळत असंख्य गोष्टी शिकलेल्या असतात. त्याचा एक प्रकारचा अनालिटिकल माइंड निर्माण होतं. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही काहीतरी नवीन संकल्पना नाही आहे. 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये शिकण्याची एक पद्धत म्हणून ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याचा विचार केला गेलेला आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वरती आधारितच शैक्षणिक उपक्रम हे राबवले जाणार आहेत. आणि त्याच्यामुळं विद्यार्थी जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी करतात तेव्हा त्यांचं त्याच्यामधलं अंडरस्टँडिंग वाढतं. महत्त्वाचा उद्देश हा आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा की विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची प्रवृत्ती ट्रिगर व्हावी किंवा जागृत व्हावी. म्हणजे ते स्वतः, कारण जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही किल्ले बनवायचो, अजूनही किल्ले बनवले जातात पण खूप कमी ठिकाणी दिवाळीच्या वेळेस किल्ले बनवले जातात. पण जेव्हा किल्ला बनवला जातो, जेव्हा विद्यार्थी एखादा किंवा कोणी एखादा किल्ला बनवतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला कल्पनाशक्तीला खूप ताण द्यावा लागतो.
आणि त्याच्यातून ती जी किल्ल्याची आकृती आहे किंवा तो जो किल्ला आहे तो बनतो. आणि या गोष्टीतून बऱ्याचशा गोष्टी या खूप चांगल्या पद्धतीनं नकळतपणे शिकल्या जातात. त्यामुळे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याच्यावरती जोर द्यायचा आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आलेली आहे. जेव्हा आपण म्हणतो की आय हिअर अँड आय फॉरगेट, ऐकले की आपण विसरून जातो. आय सी अँड आय रिमेंबर, पाहिलेलं असं की ठीक आहे लक्षात राहतं. आय डू और आय परफॉर्म एक्सपेरिमेंट अँड आय अंडरस्टँड. आणि त्याच्यामुळे मुलांनी एक्सपेरिमेंट करणं, कृती करणं अत्यंत आवश्यक आहे की त्याच्यातून त्यांचं आकलनशक्ती वाढेल, विचार करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि त्यांचा अंडरस्टँडिंग वाढेल. आणि या कारणास्तव अशा प्रकारचे उपक्रम हे सायन्स फोरमतर्फे राबवले जातात. सायन्स फोरमतर्फे इतरही अनेक उपक्रम आम्ही राबवत आहोत. आणि सायन्स फोरम हा एक इन्फॉर्मल ग्रुप आहे. सायन्स फोरमचे कोणीही सदस्य होऊ शकतं. आणि तुमच्याकडे समजा काही चांगल्या संकल्पना असतील तर त्या सुद्धा संकल्पना घेऊन तुम्ही पुढे येऊ शकता. तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं जाईल आणि याच्या मार्फत तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकता. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष माननीय प्राचार्य सूर्यवंशी सर यांचं स्वागत पुष्प देऊन जोशी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सायन्स फोरमचे कार्यक्रम हे अत्यंत इन्फॉर्मल असतात. तसंच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री महेंद्र गायकवाड सर यांचे स्वागत जोशी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी डॉक्टर गिरीश पिंपळे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा सायन्स फोरममध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान असतं. त्यांचंही स्वागत जोशी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर मी जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी सायन्स फोरमची माहिती सांगावी आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख देखील करून द्यावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल डॉक्टर सूर्यवंशी सर, प्रमुख पाहुणे गायकवाड सर आणि सायन्स फोरमचे मेंबर डॉक्टर पिंपळे सर, उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, पालक आणि शिक्षक वर्ग. सायन्स फोरम हे 78 साली स्थापन झालं. पेठी हायस्कूलमध्ये काही टीचर्सचा ग्रुप, काही स्टुडंट्स असं एकत्रित चर्चा करून हे साधारण स्थापन झालेलं आहे. त्याच्या आधी बापना सर आम्हाला काही रेडिओ ॲक्टिव्हिटी, रेडिओचा कोर्स घ्यायचा, ते आम्हाला शिकवायचे. मग ॲक्टिव्हिटीमध्ये काही ग्रुपला बराच इंटरेस्ट आला आणि त्यामधून मग अशी चर्चा सुरू झाली. आणि 78 सालापासून मग आम्ही बरेचसे टीचर, प्रिन्सिपल, आम्ही तेव्हा स्टुडंटच होतो, तर तेव्हापासून दर महिन्याला असं भेटायचं पेठी हायस्कूलमध्ये. या दृष्टीने आम्ही चर्चा करायचो. नंतर बरेचसे मेंबर्स वाढले. त्यावेळेस फोन, मोबाईल असं काहीच नव्हतं. निमंत्रण पाठवायचं तरी मग पत्र, पोस्टकार्ड वगैरे पाठवून मग 1 महिना आधीच ते सर्व ठरवायचो आम्ही आणि पोस्टकार्ड वगैरे पाठवून ते मिळायचं. आणि तरी पण बऱ्यापैकी गर्दी असायची, मला नक्की आठवतं. आणि असं ते सुरू होता होता बरेच वर्ष मग आम्ही सर्व
जे इंटरेस्टेड लोक असतील त्यांच्याच करता सायन्स प्रोग्राम असं पहिल्यापासून आम्ही ठरवलेलं होतं. साधारण 89 साली मग आम्ही विद्यार्थ्यांकरता काही करता येईल का, तर छंद वर्ग सुरू केला. मे महिन्यामध्ये आम्ही छंद वर्ग सुरू केला. एक 5-6 टीचर्सचा ग्रुप मिळून आम्ही बऱ्याच शाळांमधून हा छंद वर्ग सुरू केला आणि त्याला पण अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. साधारण 2000 सालापासून मग आम्हाला BYK कॉलेज, RYK कॉलेज मध्ये आम्ही हा छंद वर्ग कंटिन्यू घेत जातो. कारण तो छंद वर्ग घेण्याकरता मग इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट सॉल्डर करायचे वगैरे याकरता मग लॅबोरेटरीची गरज होती. मग साधारण 2002 सालापासून या RYK कॉलेजमध्ये सुरू केला. त्याच्यानंतर 2005 साली सूर्यवंशी सर इथे प्रिन्सिपल म्हणून आल्यानंतर तर आम्हाला पूर्ण सहकार्य मिळालं. फिजिक्सची लॅबोरेटरी आम्ही पूर्ण वापरायचो. पर्टिक्युलरली BSCच्या स्टुडंट्सला आम्ही ट्रेन करायचो आणि एकदा ते ट्रेन झाले की साधारण 25-30 व्हॉलेंटियर असायचे आणि मग स्कूलचे साधारण 70-80 विद्यार्थी आम्ही घेऊ शकत होतो. तर मला आठवतं आम्ही फक्त FYच्या पहिल्या बॅचला ट्रेन केलं आणि त्याच्यानंतर ते विद्यार्थी SY आणि DYला गेल्यावर खालच्या विद्यार्थ्यांना ट्रेन करायचे आणि तेव्हापासून आम्हाला काहीच बघावं लागलं नाही. एक पुस्तिका आम्ही छापलेली होती, त्याच्यातले काही व्हॉलेंटियर आत्ता पण आलेले आहेत की जे आता टीचर पण आहेत. तर अशा पद्धतीने हा वर्ग कंटिन्यू आम्ही मागच्या वर्षी रिटायर होईपर्यंत चालू होता. आणि तेव्हा खूप काही बाहेर जायचं अशी कल्पना नव्हती. पण रिटायरमेंट नंतर मग लक्षात आलं की अरे आपल्या हाताची व्हॉलेंटियर नाही आहे, फिजिकली आम्ही खूप काही करू शकणार नाही. मग आम्ही सर्वच एकाच बॅचचे असल्यामुळे साधारण त्या आसपास रिटायर झालो. मग ऑनलाईन काही करता येईल का या दृष्टीने साधारण गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही विचार केला. मग ड्रॉइंग संस्था यांच्या सहकार्याने पुण्याची आहे, जवळजवळ 1 लाख विद्यार्थी कनेक्टेड आहेत. तर एक साधारण 3 वर्षापासून आणि त्याच्या आधी LG मोबाईल लॅब्स हे पण म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही नाशिकमधल्या खूप शाळांमध्ये घेऊन आलो. त्यांची एक मोठी मोबाईल व्हॅन आहे, त्यांच्यातर्फे आम्ही बऱ्याच शाळांमधून बऱ्याच शाळा कव्हर केल्या. आणि नंतर लक्षात आलं की ती व्हॅन पण इतकी मोठी आहे की तिला मोठा रस्ता जातो, छोट्या शाळांमध्ये जाऊ शकत नाही. मग परत काय करता येईल, मग आम्ही 7-8-10 जण टीचरचा ग्रुप मिळून मग बऱ्याच शाळा आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यानंतर मग हे किती दिवस करत राहणार, मग त्याच्याबरोबर स्टुडंट्स म्हणजे टीचरच्या मदतीने स्टुडंट्सकडनं काही करता येईल का असा आमचा एक विचार झाला. आणि मागच्या वर्षीपासून आम्ही ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवर विद्यार्थ्यांनी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची. मागच्या वर्षीचा पर्टिक्युलरली सिलेबस बेस्ड होता. सिलेबस बेस्ड रिलेटेड ॲक्टिव्हिटी करून त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि तो पाठवायचा. आणि यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत घेतल्यामुळे छंद वर्ग म्हणजे सिलेबस नसलं तरी चालेल, तुम्हाला पाहिजे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. साधारण एक 287 वगैरे एंट्री आलेल्या आहेत. आणि हे आम्ही लिमिटेड ठेवलं खरं तर, खूप अजून हे केलं नाही. कारण याचं आम्हाला नक्की काय द्यायचं आहे याचीच अजून संकल्पना आम्ही नीट मांडतो आहोत. पण आता मात्र आम्हाला क्लॅरिटी आली हा दुसरा वर्ग असल्यामुळे. त्याच्यामुळे आता आम्ही पुस्तकातल्याच ॲक्टिव्हिटी काढलेल्या आहेत. NCERTचं आमचं कम्प्लीट झालं आहे, फिजिक्स मॅथ्स. नंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम असं आम्ही कम्प्लीट करत आहोत. साधारण एका चॅप्टरमध्ये किंवा टोटल पुस्तक मिळून फर्स्ट स्टँडर्ड 100-125 ॲक्टिव्हिटी आहेत. अशा NCERTचं धरलं तर 1ली ते 10वी 1000च्या वर ॲक्टिव्हिटी आम्ही नावं काढलेली आहेत. आणि तसंच महाराष्ट्र स्टेट बोर्डचं चालू आहे. हे फिजिक्सचं झालं तसंच मॅथ्सचं पण चालू आहे. केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स याचा पण आम्ही व्यवस्थित सर्व स्टडी करत आहोत. आणि त्या दृष्टीने ड्रॉइंग डॉट हे ॲप बनवत आहे आमच्याकरता मोफत, म्हणजे विद्यार्थ्यांकरता. म्हणजे हे हा खूप मोठा टास्क आहे. आत्ता जरी आपण म्हटलं 250-300 विद्यार्थी आणि आत्ता आम्ही पाहिलं, मला प्रत्येक विद्यार्थ्याचे चेहरे माहिती आहेत, त्यांनी काय व्हिडिओ बनवलेला आहे वगैरे वगैरे. आणि अतिशय सुंदर, म्हणजे माझ्या कल्पनेत प्रत्येक व्हिडिओ माझ्या दृष्टीने लाख मोलाचा आहे. आणि मी जर कम्पेअर केलं तर मी याच्यात खूप खाली आहे, हे पण लक्षात घ्या.
बेस्ट कम्युनिकेशन पॉवर विद्यार्थ्यांनी वापरलेली आहे आणि आम्हाला तीच कम्युनिकेशन पॉवर कशी वापरता येईल. कारण आम्ही जर व्हिडिओ बनवले तर ते एक वेगळ्या लेवलचे असतील, त्याला काहीच अर्थ नाही, म्हणजे माझ्या मते तरी ना. परंतु विद्यार्थ्यांनी त्याची थोडंसं उदाहरण देतो. 3री-4थीच्या विद्यार्थ्यांनी बनवला की सॉल्ट टाकले आणि आपण म्हणून डेन्सिटी वाढते पाण्याची, त्यांनी दिले पाणी थिकर होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर टाकलेला तो लिंबू तरंगतो. तर हा शब्द आम्हाला जमणारच नाही ना, पाणी थिकर होतं आणि हा त्याच्या दृष्टीने बेस्ट आहे. त्यांनी जर डेन्सिटी शब्द वापरला तर मग कोणीतरी सांगितलंय ते, तर हे वर्ड आम्हाला जमणारच नाही. तर या दृष्टीने काय करता येईल, काय नाही वगैरे वगैरे. आणि पुढचं जेव्हा आमचं ॲप तयार होईल, ड्रॉइंग डॉट थ्रू आम्ही 1 लाखाच्या वरती विद्यार्थ्यांना कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे आता आम्ही फक्त लिमिटेड करत आहोत. आत्ताचं पण हे 350 जे जवळजवळ 280 जे प्रोजेक्ट्स होते याच्याकरता 60 एक्सपर्ट्सनी काम केलेलं आहे. तर त्याच्यातून आम्ही फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड असे म्हणून आम्ही हे काढलेले आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही काय केलं होतं की रिझल्ट ऐन वेळेवर डिक्लेअर केला होता. त्यांनी प्रचंड गर्दी वाढली आणि मग ज्यांना प्राईज मिळाला नाही ते थोडेसे नाराज झाले, म्हणून फक्त यावेळेस रिझल्ट डिक्लेअर केला. आता तो रिझल्ट पण कसा होता, थोडासा प्लस मायनस असतो. म्हणजे एखाद्याला मिळालं नाही म्हणजे त्यांनी खूप काही चांगलं काम केलं नाही असं अजिबात नाही, किंवा ज्याला मिळालं त्यांनी पण खूप चांगलं काम केलं असं पण अजिबात नाही. परंतु जे मार्क्स आमच्याकडे आलेले आहेत काही एक्सपर्टच्या यांनी, तसे हा रिझल्ट काढलेला आहे. अशा दृष्टीने हे आमचं काम चालू आहे. तर ही अशी सायन्स फोरमची ओळख आहे. आमच्याकडे 750 टीचर्स आज आमच्या नेटवर्कमध्ये आहेत. प्रचंड सगळ्यांचा सहभाग मिळतो. तर या दृष्टीने आता हे सायन्स फोरमचं काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे. तर आता अध्यक्षची ओळख मी करून देतो. प्रिन्सिपल डॉक्टर सूर्यवंशी सर. आम्ही खरं तर सरांची ओळख बाकीच्यांना माहिती नव्हे आणि त्यानिमित्ताने माझी ओळख होईल ना सर. मी बरोबरच काम केलेलं आहे. फक्त मी लेक्चरच राहिला आणि सर पुढे पुढे गेले. याची बरेचशी कारणं आहेत. तर प्रिन्सिपल साधारण ओझर कॉलेजलाच असताना झाले. त्याच्यानंतर बोर्डीला सरांनी प्रिन्सिपल म्हणून 5 एक वर्ष काम केलं. 2005 सालापासून सर इथे आहेत. सरांनी नंतर पुणे विद्यापीठामध्ये PhD केली आणि अगदीच एकत्र असल्यामुळे सर जरी प्रिन्सिपल असले, खरं तर मी तुम्हाला इथून स्पष्ट सांगतो की सरांना प्रिन्सिपल पद नको होतं. 5-6 वेळेस माझ्या याच्यात राजीनामा दिलेला आहे, कारण त्यांनी एज्युकेशनमध्ये उडी होती, हे आतलं आहे. परंतु तरी पण सरांनी ते प्रिन्सिपल पद स्वीकारलं आणि अजूनही ते लॅबोरेटरीमध्ये येऊन काम करतात. हे सर्वात महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने सरांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभतं. आत्ताचा हा हॉल आम्हाला अगदी 1-2 मिनटात सरांनी अवेलेबल करून दिला. तर अशी ही सरांची ओळख आहे आणि आपल्याला नेहमीच त्याचं सहकार्य सरांचं असेल. नंतर गायकवाड सर हे BTech MTech आहेत. नंतर विद्यार्थ्यांकरता ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या ह्याच्यामध्ये एमच दिलेला आहे की 10,000 विद्यार्थ्यांना 11वी-12वीला ते मार्गदर्शन करून पर्टिक्युलरली IITला कसं एंट्रन्स मिळेल वगैरे हा त्यांचा एम आहे आणि त्या दृष्टीने ते कार्यरत असतात. सायन्स फोरम बरोबर ते कित्येक वर्षापासून जोडले गेलेले आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे या सर्वांसारखे सदस्य असल्यामुळे आम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतो. गिरीश पिंपळे सर हे सायन्स फोरमचे पहिल्यापासूनचे मेंबर आहेत. सर 11वीला फर्स्ट आलेले आहेत आणि तेव्हापासून त्यांनी एम ठेवलेला होता की इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायचं नाही, फक्त शिक्षक व्हायचं. आणि त्याप्रमाणे ते शिक्षक झाले आणि आतापर्यंत त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांना म्हणजे गाईडलाईनमुळे कित्येक विद्यार्थी खूप पुढे गेले आहेत. म्हणजे एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.
म्हटलं जातं की युअर हॅबिट्स डिसाइड युअर फ्युचर करिअर. तुमच्या ज्या सवयी आहेत, पर्टिक्युलरली लहान मुलांसाठी सांगतोय, तुमच्या ज्या आतापासून लागलेल्या सवयी आहेत त्या तुम्ही पुढे जाऊन किती प्रगती करणार आहात ते ठरवलं जातं. तुमची फ्युचर प्रगती ही, भविष्यातली प्रगती ही तुमच्या आत्ता लागलेल्या सवयीवरती अवलंबून आहे. आणि याच कारणास्तव आम्हाला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी नेहमी कृतिशील राहावं, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहावी, मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन ज्ञान संपादन करून आपली आकलन शक्ती कशी वाढेल याच्यावरती भर द्यायला हवा. आणि या संकल्पनेतून ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही संकल्पना आलेली. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ही एक वेगळ्या प्रकारची लर्निंग मेथडच आहे. पुस्तकातून शिकतो त्याच्याऐवजी एखादी गोष्ट कृती करून शिकणं म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. या उपक्रमात बऱ्याच जणांनी खूप चांगले व्हिडिओज बनवले, खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं. म्हणजे मुलांना कृतीशील बनवायचं आणि त्यांचं प्रेझेंटेशन स्किल जर का वाढायचं असेल तर अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांनी सहभागी राहणं अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये बरेचसे पालक आहेत, काही शिक्षक सुद्धा आहेत. तर या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्याबद्दल समजा आपण काही माहिती देऊ शकला किंवा हा जो उपक्रम राबवला जातो याच्यामध्ये समजा काही त्रुटी असतील तर त्याही आम्हाला कळाव्यात, किंवा हा उपक्रम आणखी चांगल्या पद्धतीने कसा राबवला जाईल याबद्दलच्या जर का काही सूचना तुमच्याकडे असतील तर त्या आपण अवश्य कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर आपल्यापैकी कोणी समजा पुढे येऊन काही आम्हाला सांगणार असेल या उपक्रमाबद्दल तर कृपया आपण पुढे यावे. Good morning, everyone. Good morning. आणि बसलेले विद्यार्थी आणि फ्रेंड्स किंवा त्यांचे पालक, मी सुभाष शिंदे आहे आणि मी M.Pharm फार्मास्युटिकल केमिस्ट्री केली. सो मी 2 वर्ष गोव्याला होतो R&D मध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. सो बरेचसे प्रोजेक्ट मी तिथे हँडल केलेले. आणि म्हणजे कसं का तर यांनी जो प्रोग्राम चालू केला आहे तो आतापासूनच मुलांना सायंटिस्ट बनवतो. मी तिथं पोहोचल्यावर सायंटिस्ट बनलो. तर असे प्रोग्राम्स म्हणजे झालेच पाहिजे. आणि लहानपणापासूनच थोडंसं हिंदीमध्ये बोलू का? तो ये लोग है ना, मतलब कैसे है कि अभी ये छोटे हैं तो अभी से जो बोल रहे हैं कि हर कोई इनोवेटर है, तो उनका इनोवेटर बाहर लाओ, उनको मोबाइल की दुनिया से बाहर लाओ और घर पे ऐसे एक्टिविटीज कराओ कि उनका दिमाग उस लेवल पे काम करे. आप लोग मोबाइल में भी ऐसे बहुत सारे ऐप्स है, एक्टिविटीज है जो मतलब करते हैं, डेवलप करते हैं इंसान को. यूट्यूब है, यूट्यूब पे बहुत सारे प्रोग्राम्स रहते हैं, जो एक्टिविटीज रहती है जैसे कि घर पे कुछ लोग बनाने का, वो भी आप कर सकते हैं. और कैसे है कि अभी से उनके मन में रहेगा तो आगे चल के उनको बहुत अच्छा फायदा होगा हर एक चीज में. मतलब ऐसा नहीं कि जैसे प्रेजेंटेशन स्किल्स हो गए, जो सर अभी जो प्लेटफॉर्म करा रहे हो, क्योंकि हम जो प्रोजेक्ट करते हैं उसको एक्सप्लेन भी करना पड़ता है कि व्हाट इज दिस हमेशा. तो ऑल इन वे में ये बहुत अच्छा प्रोग्राम है और मैं चाहूँगा कि मुझे भी आप लोग आपके इसमें ज्वाइन करें और मैं भी अगर कुछ दे सकता हूँ तो सबको देने के लिए मैं मतलब रेडी हूँ.
कि मेरे पास जो रहेगा जो जैसे तो मैं अभी सर तो फिजिक्स के बारे में बोल रहे थे, मैं तो केमिकल फील्ड से हूँ, तो केमिकल में भी बहुत सारे इनोवेशन रहते हैं, बहुत सारे ड्रग्स जो आज नए नए डिजीज आ रहे तो नए ड्रग्स चाहिए वैसे टाइप में। और सर बस हाँ चलिए ओके थैंक यू सर। या कॉम्पिटिशन बद्दल आपले काही विचार असतील सर? यस प्लीज. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि आदरणीय मंच, मी निलेश गावांडे. तर एक पालक म्हणून या प्रक्रियेकडे मी कसं बघतो याबद्दल मला 2 शब्द बोलायला आवडतील. तर माझं स्वतःचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर थोडासा एक जो सायन्सचा बॅकग्राऊंड म्हणता येतो आपल्याला, तो दृष्टिकोन घरामध्ये ऑलरेडी आहे म्हणून तुम्ही मला देता येतो. पण बऱ्याच वेळा कसं होतं की आम्ही काही सांगतो मुलांना, अरे हे करा ते करा, ते करून बघा, असं करून बघा, पण ते मुलं करून बघत नाही. पण ह्या जे स्पर्धा आहे ह्या निमित्ताने ॲटलिस्ट त्यांना काहीतरी वाटतं सुद्धा आपण चांगलं केलं तर बक्षीस मिळेल किंवा आपल्याला 4 लोक बघतील अजून जाऊन. तर यामुळे त्यांना यातून त्यांना असं करायची इच्छा निर्माण होते आणि त्याचे प्रयोग करून बघतात. मग त्यातले 1 प्रयोग 2 प्रयोग 3 प्रयोग 3-4 प्रयोग करून बघितले की त्यातनं मग त्यांना त्यातला कोणता चांगला तुला आवडेल करायला, कोणता चांगला तू एक्सप्लेन करू शकशील, असं करून प्रयोग निवडतात आणि मग तो ते प्रेझेंट करून आम्ही तो व्हिडिओ अपलोड केला. तर सांगायचं होतं तसंच की या स्पर्धा फक्त स्पर्धा आहे हे त्यांना एक काय म्हणता येतं त्यांना एक त्यांना चालना मिळते आणि त्यामुळे ते ॲटलिस्ट एक 4 प्रयोग त्यांनी करून बघितले आणि त्यांचं एक काय म्हणतो आपण त्यांना विचार करायला ते उपयुक्त झाले. तर असा फायदा ॲटलिस्ट या स्पर्धेमुळे होतो आहे आणि हा उपक्रम अजून म्हणजे जरी वर्षात 2दा जरी ठेवता आला तरी आवडेल किंवा मग दर महिन्याला मुलांना बोलवून तू काय प्रयोग केलेस, कसे प्रयोग केलेस, असं जर काही करता आलं तरी आम्हाला त्याचा मी नक्कीच मुलांना पाठवू. थँक्यू. कुणाला काही सांगायचं आहे? प्लीज कम. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. माझं नाव अपेक्षा मोडक. ॲक्च्युली माझी बहीण आहे, म्हणजे कझिन आहे माझी काकाची मुलगी. तिला ह्या कॉम्पिटिशनमध्ये 2nd नंबर मिळाला. मी SMRTमधून सायन्समधून 12th केलं, पण त्याच्यानंतर KKHMला मास मीडिया केलं. जोशी मेडिकल कॉलेज ठाणे यांचं तिथून एंटरटेनमेंट मीडिया ॲडव्हर्टायझिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आता डिजिटल मार्केटिंग करते, डबल पोस्ट ग्रॅज्युएशन. सो मला असं वाटतं हा जो काही उपक्रम आहे हा खूप स्तुत्य आहे आणि मुलांना अनेकदा कसं होतं की टीचर काहीतरी सांगताय त्यापेक्षा सर तुम्ही जसं म्हणालात की मुलं जर काहीतरी एक्सप्लेन करत असतील तर ते चांगले शब्द वापरून किंवा ज्या जवळचे शब्द असू शकतात सो आपण त्यावेळी जास्त चांगलं जाऊ शकतो. आणि आज फक्त जर तुम्ही रिटायर झालाय तर तुम्ही डायरेक्ट मुलांपर्यंत पोहोचू शकत नसाल, तर मुलांना ऑलरेडी थोडंसं डिजिटलायझेशन किंवा यूट्यूब वगैरे ह्या सगळ्यामध्ये आता इंटरेस्ट आहे, तर आपण त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो. सो जर त्या रिलेटेड तुम्हाला कधी हेल्प हवी असेल तर मी नक्कीच करू शकते आणि मला आवडेल, कारण माझ्या आईबाबांची प्री प्रायमरी स्कूल आहे. सो मी स्वतः पण तिथे जाते आणि म्हणजे प्री प्रायमरी लहान मुलं जे आहेत त्यांना पण मी आत्तापासूनच, आता ऑलरेडी सायन्स डे येतोय आपला, त्यामुळे एक्सपेरिमेंट असतात वेगवेगळे जे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात,
तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर ऑब्व्हियसली आपली ही जे काही उपक्रम आणि संस्था आहे ती नक्कीच त्याच्यासाठी बेनिफिशियल आहे आणि मला नक्की काम करायला आवडेल. Probably I will help you in this. Should I move that way? That will be easier for me. This is a big jump, sorry. Hello. Honorable dignitaries on the dais and all the members out here, and especially the young little children. Hello, good morning. I am Dr. Kumudini Bagera, Principal of Riyan Universal School, Ozar. I thought just I'll share a few, views of mine regarding the competition that was held jointly by Science Forum, Growing Dots, and LG Mobile Science Laboratory. I am a life member of Science Forum. I'll communicate bilingually. So, मैं Science Forum की life member हूँ. And from so many years I've been attending guest lectures, competitions, various things, practicals, trainings. So हमारा काफ़ी लंबा एसोसिएशन साइंस फोरम के साथ है और ये ऑब्जर्व किया गया है कि विदाउट एनी पर्सनल इंटरेस्ट बहुत ऑथेंटिक और जेन्युइन काम किया जाता है इस ग्रुप के द्वारा. सबसे इम्पोर्टेंट मुझे बच्चों को ये बोलना है कि साइंस को जब हम पढ़ना शुरू करते हैं वी स्टार्ट लुकिंग एट इट एज अ सब्जेक्ट, करेक्ट. बट धीरे धीरे जब आप इस तरह की एक्टिविटीज करते हैं तो आपको ध्यान में आएगा दैट साइंस इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट. साइंटिफिक एटीट्यूड इज फर्स्ट अ हैबिट, देन इट बिकम्स अ कल्चर एंड देन अ वे ऑफ लाइफ. ओके, सो आप जब भी कोई भी करिकुलम या सब्जेक्ट को अप्रोच करते हो, डोंट थिंक ऑफ इट जस्ट एज समथिंग यू लर्न. ओके, सो साइंस पर्टिकुलरली बिकम्स अ वे ऑफ लाइफ टुडे, स्पेशली इम्पोर्टेंट in this world where it is riddled with superstition, myths and wrong facts. कई चीजें ऐसी होती है जो हमें गलत इंफॉर्मेशन देती हैं. तो सिर्फ वो बच्चा जिसका साइंटिफिक एटीट्यूड सही है वही सही और गलत के बीच में डिफरेंस कर पाता है. और ये अप्रोच आपको लाइफ के हर प्रॉब्लम के लिए रखनी है, हर चीज के लिए रखनी है. सो ये जो जेन्युइननेस और ऑथेंटिक अप्रोच है ये मैंने साइंस फोरम के ग्रुप में देखा है. जब ये कंपटीशन लास्ट ईयर शुरू हुई तब इन्होंने 5th ऑनवर्ड्स रखी थी. तो तब हमने रिक्वेस्ट किया था कि प्लीज हमारे छोटे बच्चों को भी चांस दीजिए, बिकॉज ये कोई जो साइंटिफिक एटीट्यूड डेवलप करना है इसकी कोई उम्र नहीं होती. जितना जल्दी बच्चे शुरू करें, जितना जल्दी इसमें घुसे वो अच्छा है. बिकॉज एज आई फील इट्स अ लाइफ लॉन्ग जर्नी और एटलीस्ट टिल 10th और 12th उनके अंदर वो एटीट्यूड धीरे धीरे डेवलप हो जाएगा. सो आई एम वेरी हैप्पी एंड थैंकफुल टू द ऑर्गेनाइजेशन कि आपने हमारी बात सुन ली. और इस साल तो आई मीन रियान हैज रॉक. आई एम वेरी हैप्पी. बच्चों में जो चेंजेस आए वो मैं थोड़ा शेयर करना चाहती हूँ कि पहले तो टॉपिक ढूंढना, वहाँ से शुरुआत हुई. तो इसमें पेरेंट्स, टीचर्स, बच्चों की ज्वाइंट मेहनत थी. एक पूरे स्कूल में हमारे बच्चों ने 100+ वीडियोस बनाए. एक पूरे स्कूल में जो माहौल था उनको घड़ी घड़ी बुला के मीटिंग करना, उनसे इंटरैक्ट करना और उनको मोटिवेट करना. फिर वो बच्चे जाकर अपना घर पे वो ट्राई करते थे, एक्सपेरिमेंट पूछते थे हमसे कि इज इट ओके. दे वुड सेंड अस ट्रायल एंड देन द टीचर्स वुड गाइड देम. सो इट वाज अ वेरी पॉजिटिव एटमॉस्फेयर इन द स्कूल. And I want to share one incident with you regarding this journey. So आज grade 5 का जो हमारे स्कूल का जिससे फर्स्ट मिल रहा है प्राइज, इसकी स्टोरी मैं क्विकली बताना चाहती हूँ कि जब इन्होंने पहली बार अपना वीडियो शेयर किया सो उसमें वो साइंटिफिक प्रिंसिपल बराबर नहीं बताया था. तो हमने उसे करेक्ट किया कि बेटा आपको एटलीस्ट यू आर इन 5th नाउ, सो ट्राई टू से द साइंटिफिक प्रिंसिपल विद इट. सो उन्होंने दोबारा बनाया तो समहाउ पता नहीं बच्चा थोड़ा कंफ्यूज हो गया. सो जो प्रिंसिपल है उसका बिल्कुल कॉन्ट्रास्टिंग आइडिया बताया, यानी बिल्कुल ऑपोजिट आइडिया बताई. फिर हमने करेक्ट किया कि नहीं बेटा ना, आपने तो बिल्कुल ऑपोजिट आइडिया बता दी, एक्सपेरिमेंट तो अच्छा है. सो फिर एकदम लास्ट जो डे था, आई थिंक इट वाज व्हाटएवर 30th और समथिंग, लास्ट डे पे स्कूल में उसे काउंसिल किया, एक्सप्लेन किया एंड देन
by 2:33 he reached, and by 3:30 he sent the correct video and he got the first prize. So I'm very happy. This is what the science is. It's learned through trial and error. So by trial and error he got there and he got the prize. So it's a great motivation. छोटी बड़ी प्राइज मिलना ना मिलना इट्स नॉट वेरी इंपॉर्टेंट. इवन जब बच्चे कॉम्पिटिटिव एग्जाम देते हैं मैं उनको यही कहती हूँ कि एवरीवेयर यू कैन नॉट बी द विनर, बट ये जो फ्रूट्स ऑफ योर लेबर दे विल बी विजिबल ओवर years in your life's journey. It may show you reap your rewards much later in your life. So just keep learning, keep exploring, keep doing things. जब तक कुछ करोगे नहीं गलतियां होंगी नहीं. जो हमारे साइंस फोरम का फंडामेंटल प्रिंसिपल है, जब तक गलतियां नहीं करोगे तो सीखोगे कैसे. सो कभी जीतना कभी हारना ये चलता रहता है, बट करना जरूरी है. सो थैंक यू साइंस फोरम एंड ग्रोइंग डॉट्स एंड एनजी मोबाइल साइंस लैब फॉर गिविंग दिस wonderful platform to our young children. And one thing which I want to say, जब इतने सारे प्राइज विनर्स आए तो मे बी किसी के मन में कुछ आया होगा, बट आई एम टेलिंग यू when I called Praveen Joshi sir, I said thank you because I know that this is a very authentic, very genuine, very honest organization which does not even charge fees from children, but their aim is only and only the students' development in this field. So all the best to you. May you become great scientists, researchers or experts in whichever field you choose. But always learn just one thing, to choose between right and wrong wisely. Thank you for giving us this opportunity. And my best wishes to Science Forum. Good morning, Mahendra sir. My parent again, I'm so happy to see him after so many years. Thank you sir. अजून कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया प्लीज यस फ्री टू बी पार्ट ऑफ सायन्स फोरम ॲज वेल. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सादर नमस्कार. बोर्ली मुंबईवरून आलो आम्ही आणि मुलाचा व्हिडिओ पाठवलेला, तर 8वीत पहिलं बक्षीस मिळालंय. संस्थेचे मनापासून आभार. एकच गोष्ट मला सांगायची होती की विज्ञान असो किंवा गणित असो, मला वाटतं मातृभाषेतून ते शिकलं तर ते जास्त परिणामकारक होतं. म्हणजे मुलाला इंग्लिश मिडियममध्ये घालायचं की आपल्या मातृभाषेतल्या शाळेत घालायचं या प्रत्येकाचा चॉईस आहे. पण मला वाटतं मातृभाषेतून शालेय शिक्षण हे मुलासाठी, मुलाच्या वाढीसाठी सर्वात उत्तम हे एज्युकेशनचं सायन्स सांगतं, एज्युकेशनचं लॉजिक सांगतं. तर त्याच्यामुळे याच्यावर सगळ्यांनी नक्की विचार करावा. आणि फेसबुकवर एक मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे असा एक फेसबुक समूह आहे, तर त्याचे 1.25 लाख सदस्य आहेत. तर आपल्याला योग्य वाटलं तर त्या समूहाला नक्की जॉईन करा. परत एकदा मनापासून सगळ्यांचे आभार. धन्यवाद. मला वाटतं आपलं आडनाव गोखले ना. हां, गोखले सर हे खास मुंबईहून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तर या कार्यक्रमासाठी फूल देऊन त्यांचं स्वागत करावं असं मी श्री पंडित यांना विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद. सायन्स फोरम ही संस्था एवढी ग्रो होत आहे याच्या मागचं कारण आम्हाला खूप जण मदत करत आहेत. जसं आता एका मॅडमने सांगितलं की ते याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात, तर मी त्यांचं स्वागत करतो. आणि तसंच आपण सायन्स फोरमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. सायन्स फोरम हा एक इन्फॉर्मल ग्रुप आहे. याच्यामध्ये कुणीही अध्यक्ष नाहीये, सेक्रेटरी नाहीये, काहीच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खजिनदार कोणी नाही, त्याच्यामुळे पैशाचा काहीही संबंध नाही आणि सगळे कार्यक्रम फ्री ऑफ चार्ज करतात. आताच
आणखी एक उपक्रम होऊन गेला एप्रिलमध्ये, मागच्या वर्षीच्या एप्रिलमध्ये, साधारण एप्रिल ते जून एक ऑनलाईन लेक्चर सिरीज सायन्स फोरमतर्फे आयोजित केली होती की ज्याच्यामध्ये विविध विषयातले तज्ज्ञ जे नाकाच्या बाहेर सुद्धा आहेत त्यांनी मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज करून दाखवल्या. तसेच बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर लॅबोरेटरीमध्ये लिक्विड नायट्रोजन याच्यावरती काही ॲक्टिव्हिटीज तिथल्या सरांनी करून दाखवल्या, तिथली लॅबोरेटरी दाखवली. तर अशा प्रकारचे उपक्रम हे सायन्स फोरमतर्फे कायम चालू असतात. तर असे जर का तुमच्या काही संकल्पना असतील तर त्या आम्ही निश्चितपणे राखू. त्या उपक्रमासाठी आम्हाला गायकवाड सरांची खूप मदत लाभली होती. त्यांची त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमाची सुरुवात मला तर त्यांच्याच पहिल्या लेक्चरपासून झाली होती की विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी करून एखादी गोष्ट शिकावी, याच्यातून विद्यार्थ्यांना सेल्फ लर्निंग ची एक सवय त्यांना लागते की ते काही गोष्टी स्वतःहून करायला लागतात. तर या संदर्भात आणखी कोणाला काही बोलायचं आहे? आपलं मनोगत आमच्यासाठी उपयुक्त आहे. आमच्यात काही त्रुटी राहून जात असतील तर त्या सुद्धा आपण अवश्यपणे सांगाव्यात की ज्याच्यामध्ये आम्हाला आणखी सुधारणा करता येईल. यस प्लीज. दूरच होतं सर. हां, सायन्स बेसवर जर सहली आयोजित करता आल्या भविष्यात वर्षातून एकदा, तर ते पेड सर्व्हिसवर आपण आयोजित केलं तर बरं होईल. म्हणजे पोरांना त्यांचे जी काही फीज असेल, म्हणजे असं जे ठिकाण आहे जिथून प्रॅक्टिकली सायन्स बेस्ड नॉलेज मिळेल, कोणत्या संस्था असेल तिथं जाऊन मुलांना प्रॉपर व्हिजिट देऊन, इस्रो असेल किंवा असं काही तशा जर सहली आयोजित करता आल्या वर्षभर तर मग अतिउत्तम. हा, त्याही गोष्टीचा आपण विचार करू शकतो. बरेचसे काही असे लहान मुलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम सुद्धा आम्ही आयोजित केले होते की या ठिकाणी डॉक्टर निकम आहेत की ज्या मधमाशांचा पोळ्याचा जो सगळा विकास करत असतात. तर काही शाळांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. असे उपक्रम थोडेफार चालू असतात आणि आणखी मोठ्या प्रमाणात ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. तसंच एक संडे ऍक्टिव्हिटी सुरू करण्याचा आमचा मान असतो की दर रविवारी काही मुलांना त्या ठिकाणी बोलवायचं, त्यांच्याकडून काही ऍक्टिव्हिटीज करून घ्यायच्या. अशा प्रकारचा एक उपक्रम आम्ही मागच्या मे महिन्यामध्ये सुद्धा घेतला होता. कमी विद्यार्थी आले होते, परंतु मग आम्ही त्यांना त्याच्यातून विज्ञान कसं शिकायचं आणि प्रत्यक्ष कृती कशी करायची, प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट कसे करायचे, की ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पाण्याची घंटा कशी काढायची हा प्रयोगच करून घेतला होता. की पाण्याची घनता काढा, लाकडाचे ब्लॉक्स दिले होते त्याची घनता काढा, रबर दिलं होतं त्याची घनता काढा आणि मग तुम्ही ठरवा की ते ज्याची आपण घनता काढलेली आहे ते पाण्यावरती तरंगणार आहे की नाही. मग ते मुलं लगेच सांगू शकले की अरे याची घनता पाण्याच्या घनतापेक्षा कमी आलेली आहे, म्हणजे ती निश्चितपणे त्याच्यावरती तरंगेल. आणि जेव्हा ते असा प्रयोग करून पाहतात, आता एक याचा ब्लॉक होता रबरी, त्याची घनता खूपच कमी आली होती, तर तो अगदी पाण्याच्या वरतीच फ्लोट होतो. जर का लाकडी ब्लॉक असेल त्याची घनता पाण्याच्या जवळपास आली असेल तर तो थोडासा अर्ध्याच्या खाली तो आतमध्ये बुडतो. याच्यावरून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या घनतेचं काय महत्व आहे हे कळू शकतं. म्हणजे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेले आहेत. लिंबाचं मिठाचं पाणी तयार करून त्याच्यामध्ये लिंबू टाकणं, बटाटा टाकणं, याच्यातूनच मुलं शिकतात. कदाचित घनता हा शब्द त्यावेळेस त्यांना कळलेला नसेल, परंतु जेव्हा मीठ टाकल्यानंतर जसं सरांनी सांगितलं की ते पाणी घट्ट होतं, घनता वाढते म्हणजे ते पाणी घट्ट होतं आणि म्हणून तो ऑब्जेक्ट त्याच्यावरती तरंगतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटीज करून या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात असं आम्हाला वाटतं. आणि याच्यातूनच हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? Good morning everyone. Myself, Engineer Haridarshan Sonawala. हा जो सायन्स फोरमचा हा उपक्रम आहे, सर्वप्रथम मी याचे जे आयोजक आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि त्यानंतर विशेष आभार म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व पालकांचे, ज्यांना या उपक्रमाबद्दल आस्था आहे आणि त्यांनी मनापासून याच्यामध्ये सहभाग घेतला. आजची जी मुलं आहेत
ते सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले. ज्यांना बक्षीस मिळाले आहे नुसते तेच नाही, पण ज्यांनी सहभाग घेतलेला आहे ही सर्वच मुलं ही भारताची भविष्याची डॉक्टर APJ कलाम, डॉक्टर होमी बाबा हे समजतो. स्पर्धा मुलांचं त्याच्यातनं कौशल्य बाहेर येणं, शाळेचं नाव होणं, विद्यार्थ्याचं पालकांचं नाव होणं ही गोष्ट एका बाजूला आहे. परंतु अशी उपक्रम राहून आपण मुलांमध्ये जे विज्ञानाबद्दलची आवड निर्माण करत आहे सायन्स फोरम, तर त्यासाठी सायन्स फोरमचे विशेष आभार मानतो मी. कारण हा एक व्हॉलंटरी प्रोग्राम आहे आणि असे प्रोग्राम फार कमी लोक राबवतात. इनफॅक्ट या गोष्टी प्रत्येक शाळेमध्ये होणं गरजेचं आहे. आज जो प्रतिसाद मला दिसतोय हा जरी आपल्यासाठी एक चांगला प्रतिसाद वाटत असला, परंतु मला ही गोष्ट खेदजनक वाटते की आज एका छोट्या हॉलमध्ये हा प्रोग्राम घेतला जातोय. हे एक द्योतक आहे की पालकांचं अशा उपक्रमांकडे लक्ष फार कमी आहे. कारण व्हॉट आय बिलीव्ह इज की पालकांना पुढे येऊन ह्या अशा उपक्रमांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे. मुलांना तर या वयामध्ये निरागस आहे, त्यांना काहीच माहिती नाही की आपण ही त्या गोष्टी काय आहेत, शेवटी आपण रुजवतो त्यांना. तर आय अपील इथे सर्व उपस्थित जे पालक आहेत त्या पालकांचे जे कोणी मित्र परिवार नातेवाईक जे आहेत, प्रत्येकाचे मुलं शाळेमध्ये शिकत आहेत, तर तुम्ही त्यांना अपील करा अशा प्रोग्रामसाठी, अशा उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा. अपार्ट फ्रॉम द टॉपिक आय टेक परमिशन फ्रॉम द डिग्नेटरीज की या मुद्द्याला सोडून मी खूप महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करू इच्छितो. अलीकडे सर शिक्षण क्षेत्र फारच दुर्दैव गोष्ट आहे की कमर्शियलायझेशन आपल्याला दिसत आहे. परंतु मला आठवतं फार पूर्वीचं जे गेल्या 20-25 वर्षापूर्वीपर्यंत जे शिक्षण होतं ते शिक्षण आजही आपल्याला आठवतं. आपली शाळेतली ती दिनचर्या होती, ती दिनचर्या इथे प्रत्येकाला आठवते. फारसं तसं आजच्या ज्या शाळांमध्ये होतंय ते मला असं जाणवत नाही. तर ह्या माध्यमातून मी जे पण शिक्षण क्षेत्रातले स्टेक होल्डर्स आहेत, पालक असो, एज्युकेशनिस्ट असो, त्यांना माझं अपील आहे की जे प्रायमरी आणि सेकंडरीपर्यंत जे शिक्षण आहे हे अगदी तुम्ही रिटायरमेंटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतात. आत्ता जे आपण शिकतोय ते अगदी शेवटपर्यंत आपल्याला आठवतं. त्यामुळे मुळात शाळा आपल्याकडे हे नुसतंच कल्चर नसून आपल्या आयुष्याचा तो एक भाग आहे. तर शिक्षण क्षेत्रातल्या सर्वच जे कोणी सगळे शिक्षण क्षेत्रातले मंडळी आहेत, माझं त्यांना अपील आहे की तुम्ही हे जे कल्चर आहे ते कल्चर टिकवून ठेवण्यासाठी मदत करा. कारण हा त्यांचा अधिकार आहे की आपल्या शाळेमध्ये कुठल्या गोष्टी आपण रुजवाव्या कुठल्या नाही. तर ह्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो, बिकॉज इफ यू सी द इंडियन एज्युकेशन सिस्टम इज ड्रास्टिकली चेंजिंग. नवीन एज्युकेशन पॉलिसीज येत आहेत. तर नो मॅटर तज्ज्ञांनी ह्या पॉलिसी फ्रेम केलेल्या आहेत, बट देअर माइट बी समथिंग विच माइट बी लुजिंग फ्रॉम दिस पॉलिसीज. सो आय अपील, डिस्पाइट ऑफ ऑल these policies, it is high time for the educators to take the lead and try to maintain the culture of the education which was being carried out since ages in our Indian society. बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु फक्त मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मला या गोष्टी तुमच्यासमोर नमूद कराव्या वाटल्या. आय थँक once again I thank Science Forum, Growing Dots and LG Mobile Science Laboratory for conducting this program, and especially I would like to thank our DN principal Mrs. Pandana madam for getting involved, give us opportunity to involve in this activity. I can see so far
I have seen many educationalists, but I can see Mr. and Mrs. Pangera. Every day when they wake up, I can see the couple, they are waking up with a very novel education idea, and they are cherishing their idea, their vision regards education, which is a very rare thing to see in today's time. So I, on this platform, from my side, I express my grand support to this couple for carrying their vision ahead. In all aspects, we are together with Mr. and Mrs. Pangera couple, and I thank all other school stakeholders for participating in the event, and try to get involved in this activity more and more. Try to share your ideas. Let us make this science activity a grand event next time. I thanks once again all the stakeholders, and thank you all the lovely children for participating and showing your talent. Thank you. त्याच्यानंतर आपण आणखी एकच असतं मला थोडक्यामध्ये घेऊ. हो सर, नमस्कार. कार्यक्रमामध्ये आहे. गुड मॉर्निंग. बोला ना. 18ला 18 हो. Good morning to all dignitaries, principal ma'am of Gyan University School, all teachers, parents and kids. Though I will not take much more time of yours because so many time I have taken some other. अभी एक्चुअली मैं डिफेंस बैकग्राउंड से हूँ और मेरा बेस टेक्निकल है, सो मैं इस इम्पोर्टेंस को जानता हूँ. साइंस फोरम जो बना है, जो रिसर्च एंड डेवलपमेंट्स होते हैं, उसमें बहुत से क्रिएशन रहते हैं. क्रिएटिविटी बच्चों के अंदर जगाना, ये जो प्लेटफॉर्म, इस साइंस प्लेटफॉर्म बना हुआ है, जो इनके ऑर्गेनाइजर्स हैं, जिन्होंने इस तरह का हमारे बच्चों को प्लेटफॉर्म दिया है, ये कोई छोटी चीज़ नहीं है. बच्चों के अंदर क्या क्रिएटिविटी है और कैसे वो उनके अंदर से वो निकालना है बाहर, ये शायद हम लोग नहीं जानते हैं, पेरेंट्स उतना नहीं जानते हैं. लेकिन इस प्लेटफॉर्म के द्वारा जो बच्चे के अंदर क्रिएटिविटी है, वो क्या कर सकता है, वो निकल के बाहर आया है. ये चीज़ बहुत बड़ी है. और हमारे जो ज्ञान यूनिवर्सल की मैम है, प्रिंसिपल मैम है, उनका वो कभी सेटिस्फाई नहीं होती है. मैं कहना चाहता हूँ इसलिए क्योंकि उनका हर दिन कुछ न कुछ नया, कुछ ऐसा निकल के आता है कि नहीं ऐसे नहीं ऐसे करना है, ये ऐसे नहीं ऐसे करो. तो इससे जो मैं सोचता हूँ, काश ये हम लोगों के टाइम पे हुआ होता तो उसका फायदा हम लोग भी लेते. और बच्चे के अंदर जो चीज निकल, वो हर दिन बच्चा आता है और कुछ पूछता है, और साइंस का जब बारी आती है बोलता डैडी ये साइंस में ये कैसे होता है, तो मेरा यही जवाब है चलो करके देखते हैं, आओ करके देखें. साइंस इज नॉट ए सब्जेक्ट, जैसा सर ने कहा कि सब्जेक्ट नहीं है, और इसको करके देखते हैं. तो वो चीज जब बंदा करके देखता है तो वो शायद फॉर लॉन्ग टाइम उसको याद रहता है, और वो हर सब्जेक्ट में वो चीज आती है. इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ कि मुझे मेरे बच्चे को इस तरह का प्लेटफॉर्म मिला है कि इससे मतलब बहुत डेवलपमेंट होने का चांसेस है बच्चे के लिए. और मैं उन ऑर्गेनाइजर्स का बहुत आभारी हूँ कि उन्होंने इस तरह का ऑर्गेनाइजेशन बना के ऐसा प्लेटफॉर्म हमारे बच्चों को दिया है, ताकि वो अपने अंदर की जो भी उनके अंदर कलाकारी है कह लीजिए, या साइंटिफिक आइडियाज हैं, जो हम शायद हो सकता है वो हमको बाद में पता लगता, लेकिन वो इस चीज के होने की वजह से वो चीज उनके अंदर पहले से निकल रही है. सो वंस अगेन आई एम वेरी थैंकफुल टू ऑल द ऑर्गेनाइजर्स हु हैव डन सो मेनी थिंग्स फॉर आवर किड्स, और आशा करता हूं कि ऐसी चीजें आगे भविष्य में होती रहेंगी और इससे अच्छी होंगी. थैंक यू ऑल ऑफ यू.
एकदम एकच मिनिट. Great afternoon to all. This is very nice initiative has been taken from Science Forum Visnyan Ganga and from Nashik team. So all the students and children are participating in this right from the beginning. That is selecting of the topic, to know about that and to execute and to present a video and then upload. All this initiative has been taken from right from first standard student till 10th. So very nice it has been taken, and science is a part of our life, that is day-to-day life, and they are aware, they get motivated from this. So subject and topic which they have selected, they are very initiative about this. Something they are getting known about this topic. So all the students are excited about this, and the prize and all this has been given very nice. This is second consecutive year my students are getting this prize. So last time he has got this solar torch. So he has used this solar torch last 1 year very nicely. Many times he has been used this. So when this exhibition and when this competition has came, he first told, I have to participate in this. He has participated and he has came first in this. So I am very much proud of him for my schools. Schools has been support, and from all you have been support from your side. So very nice initiative taken. I hope from next year this will be crowded, much more crowded in next year. Second year this is being noted. So thanks to Joshi sir, Praveen Joshi sir, and all this for having this such an initiative program from Science Forum and Vidyasan. Thank you. आपण जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे सर्वांनी, त्याबद्दल सर्वांचे आभार. आजचे जे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत ते खरं तर त्यांच्या टीचरपेक्षा एक स्टेप पुढे आहेत. कारण त्यांचे टीचर काय करत असतात, देअर टीचर कव्हर द एंटायर सिलेबस. वी स्टुडंट्स हॅव अनकवर्ड द सिलेबस अँड लुक्ड इनटू इट. आणि त्याच्यामुळं ते जे विद्यार्थी करतात ते खूप मोठे काम करतात असं मी निश्चितपणे म्हणेन. आणि याच्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत, माननीय श्री महेंद्र गायकवाड यांना मी या प्रसंगी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. सर्वांना सस्नेह नमस्कार. अतिशय सायन्स फोरम बरोबर मी अनेक वर्षापासून आहे. नाशिकमध्ये जेव्हा आलो तेव्हापासून स्तुत्य काम होत आहे, करतोय. जेवढं आम्हाला जमतंय तेवढं करतोय. टाईम मॅनेजमेंट सगळं करू. इम्पॉर्टंट थिंग, जिथे पालक आता बसलेले आहेत, मुलं पण बसली आहेत, ती फार इंटरेस्टिंग गोष्टी मुलांना सांगू इच्छितो. मुलांनी इकडे लक्ष द्यायला सगळ्यांनी. ऑल स्टुडंट प्लीज पे अटेन्शन. यू आर इन डिफरंट स्टँडर्ड. वेगवेगळ्या इयत्तेत तुम्ही आहात. तर तुम्हाला पुस्तक आहे, सायन्स आहे, मॅथ्स आहे वगैरे. तर सायन्स तुम्ही त्यात वाचता, त्या पुस्तकात काहीतरी प्रयोग करता, राईट. पण एक लक्षात घ्या की सायन्स फक्त त्या पुस्तकात नाही आहे. ॲज वी स्पीक आता आपण इथे बसलेलो आहे. जर मी विद्यार्थ्यांना इथे विचारलं की इथे काय काय सायन्स आहे, तर कोण कोण सांगू शकेल काय काय आहे? त्या रूम मध्ये काय सायन्स दिसतंय तुम्हाला? विद्यार्थ्यांनी उत्तर द्या. येस बेटा. इफेक्ट ऑफ लाईट. ओके. अजून या रूम मध्ये काय सायन्स आहे सांगा. बघा इकडे तिकडे आजूबाजूला आणि सांगा. हा. येस. साऊंड वेव्ह. करेक्ट. हा. लाईट. लाईट. राईट. हा बरोबर. अजून काय आहे? येस बेटा. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण कसं आहे ते सांग बरं मला. उदाहरण दे. बसलोय म्हणून गुरुत्वाकर्षण आहे की अदरवाईज पण आहे? अच्छा ठीक आहे. ओके. अजून? येस.
एअर ऑक्सिजन सी येस बेटा AC सी अजून यस मोबाईल व्हेरी गुड टीव्ही बघा तर तुम हा यस फॅन इंटरेस्टिंग व्हेरी नाईस आता हे झालं तर तुम्हाला दिसतंय का की सायन्स पुस्तकात नसतं कळलं का तर याच्यावर पहिल्यांदा लक्ष द्यायचं आता तू बोलला फॅन आता आपण फॅनचं उदाहरण घेऊ तुमच्या डोक्यावर फॅन आहे आता विद्यार्थ्यांनी ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे विद्यार्थ्यांचं फक्त आपल्याला आपण असे डोळे फिरवतो पण ज्यावेळेस तुमच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तर तो काय असतो तो मी तुम्हाला थोडंसं डेमॉन्स्ट्रेट करतो आता तू म्हटलंस फॅन तुमच्या डोक्यावर जे जे काही फॅन आहे त्याच्याकडे बघा काय काय दिसत आहे ब्लेड्स 3 ब्लेड्स अजून रोटर आहे अजून कॅपॅसिटर ओके सायन्स बॅकग्राऊंड या इलेक्ट्रिक मला तिथे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट दिसते खूप धूळ दिसते ओके तर आपण इमिजिएटली काय करतो अरे याचं बरेच दिवसात मेंटेनन्स नाही झालेलं काहीतरी करावं लागेल नंतर किंवा मॅनेजमेंट आहे आता मी ऍज अ फिजिक्स टीचर त्याच्याकडे ज्यावेळेस पाहतो ना तर त्याच्या मला दिसतं की त्याच्यावर धूळ युनिफॉर्मली नाहीये दिसतंय का तुम्हाला सो दिस इज द ऑब्झर्वेशन सगळीकडे सारखी धूळ आहे का नाहीये काही काही ठिकाणी अशी धुळीची एक लाईन आहे मग त्या ठिकाणी धुळीची लाईन का आली हा ओके तर याच्यात आपले समन सेट आहे दुसरी गोष्ट हे ऑब्झर्वेशन झालं हे प्रत्येक ठिकाणी करू शकतात तिथे ती वायर लोंबते ही एसीची ती अशी का लोंबते नाही पण अशीच का लोंबते ओके तर हे ऑब्झर्वेशन डिटेल मध्ये करायचं असतं एकदम डिटेल मध्ये जसं आता मी हे उदाहरण दिलं कळलं त्याच्या एजवर पण धूळ आहे पात्यांमध्ये मध्ये कुठेतरी धूळ नाही पण एक अशी लाईन आहे जिथे धूळ आहे तर तिथे होतं काय नंबर 1 दुसरी गोष्ट कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची घाई करायची नाही अँड देयर इज सो मच ऑफ थिंग इन्व्हॉल्वड इन इट एक छोट्या सिच्युएशन मध्ये एक उदाहरण दिलं मी की देयर इज लॉट ऑफ थिंग इज इन्व्हॉल्वड यू हॅव नो आयडिया की हे जे आहे ही जी धुळीची लाईन आहे ती धुळीची लाईन येण्यामध्ये न्यूटन सेकंड लॉ इन्व्हॉल्वड आहे आता तो कसा आहे जे कोणी तज्ञ ते शोधून काढायच्यामध्ये मी एक उदाहरण देतो की कसं आहे की लगेच ग्रॅव्हिटेशन आपल्याकडे उत्तर एकदम तयार असतात आणि आपण त्याला आणि किती फास्ट या विद्यार्थ्याने उत्तर दिलं काहीच गरज नाही फास्ट उत्तर देण्याची जसं एका पालकांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या सहली घेऊन जाव्यात मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा सहली गेल्या अनेक वर्षामध्ये IIT TIFR आयसर या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे सायन्स फोरम तर्फे घेऊन जायचं असेल तर ते पण करता येईल तर ज्यावेळेस आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चला गेलो होतो त्यावेळेस तिथे एक मॅथमॅटिशियन्स आम्हाला भेटले त्या विद्यार्थ्यांना ते ऍड्रेस करत होते तर त्यांनी विद्यार्थी विचारत होते तुम्ही काय करता कसं करता वगैरे 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 तर व्हॉट ही सेड इज व्हेरी इंटरेस्टिंग व्हॉट ही सेड वॉज व्हेरी इंटरेस्टिंग ते म्हणाले की मी एक मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो आणि मी 3 वर्ष तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो आणि 3 वर्षानंतर मला कळलं की या प्रॉब्लेमला सोल्युशन नाहीये पेशन्स जो असतो सायन्स मध्ये तो खूप लागतो आता माझं वैयक्तिक उदाहरण देतो मी स्वतः IIT बॉम्बे मधनं आहे बीटेक एमटेक नंतर आय एम टू टीचिंग स्टुडंट्स तर आम्ही टीचर्स एक दुसऱ्याशी प्रॉब्लेम इंटरॅक्ट करत असतो प्रॉब्लेम एक दुसऱ्याला देत असतो इव्हन ॲट दिस एज वी कीप सॉल्विंग प्रॉब्लेम तर मध्ये मी काही कामानिमित्त कोट्याला गेलो होतो कोट्यात तुम्हाला ऐकलेलं असेल तर तिथे एक फिजिक्सचे टीचर होते त्यांनी मला एक फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम दिला की सर हा प्रॉब्लेम आहे व्हॉट यू थिंक अबाउट दिस त्यांना म्हटलं गिव्ह मी सम टाइम तो प्रॉब्लेम त्यांनी मला जवळपास 3 वर्षापूर्वी दिला होता 3-4 वर्षापूर्वी कोविडच्या दरम्यान मी तिथे गेलो होतो थोडासा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम होता म्हटलं लेट्स डिस्कस दिस मग तो मी जसा जसा वेळ मिळेल तसं तसं करत होतो आणि बिझी कामामुळे मग कधी आठवलं की हा प्रॉब्लेम पेंडिंग आहे आपला तो हा करायचा आहे तर मग मी बसून काढायचो पण त्याच्यावर काही सोल्युशन येत नव्हतं मग एकदा प्रवासाला चाललो होतो ट्रेनमध्ये बसलो बस वगैरे वर जाऊन बसलो आता काय
करावंसं सुद्धा काही काम नव्हतं. सडनली मला आठवलं की अरे हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मी तिथे बसलो आणि तिथे सॉल्व्ह केलं मी जवळपास 3-3.5 वर्षानंतर तो प्रॉब्लेम. तर मला पालकांना आणि मुलांना स्पेशली हे सांगायचं आहे, पालकांना हे सांगायचं आहे की कुठल्याही सायंटिफिक ऑब्झर्वेशनला जसं हे बघितलं अजून आहे, लगेच उत्तर मागण्याची पालकांनी आणि शिक्षकांनी घाई करायची नाही, मुलांनी द्यायची घाई करायची नाही. त्याला एक्सप्लोर करायचं, दॅट इज अ सायंटिफिक स्पिरिट. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यात करायचं आहे. कालच माझा एक IIT बॉम्बेचा सेम हॉस्टेलचा मित्र आला होता. आम्ही रात्री बसलो होतो थोडंसं गप्पा मारत. तर शिक्षण क्षेत्रावर, तो पण शिक्षण क्षेत्रात होता, तर आमच्या ह्याच गप्पा चालल्या होत्या. तर त्याने एक प्रश्न विचारला मला की सगळ्या ज्या ग्रेट कंपनीज आहेत, आपण गुगल म्हणतो, फेसबुक म्हणतो, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे आणि बाकीच्या पण ज्या आहेत, त्या ग्रेट कंपनीज US मध्येच का आहे, अमेरिकेतच का आहे? तर त्याच्यावर ॲमेझॉनचा जो फाउंडर आहे, CEO जेफ बेझोस, यांनी खूप सुंदर ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. की त्यालाही हाच प्रश्न विचारला होता की वाय बिग कंपनीज आर इन US, ग्रेट कंपनीज. तर त्याने हे उत्तर दिलं की इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेमध्ये हायेस्ट रिस्क कॅपिटल आहे. तर व्हॉट इज रिस्क कॅपिटल? एखादी गोष्ट करायची असेल तर पैसे लागतात ना, राईट? त्या पैशाला म्हणतात कॅपिटल. रिस्क कॅपिटल काय आहे? असे पैसे लावणारे लोक आहेत तिथे जे पैसे लावतात रिस्क घेऊन की एखादी गोष्ट तुम्ही मुलांना करून बघा, झाली तर झाली, नाही तर गेले पैसे वाया, मला काही फरक पडत नाही. तर ते फंड यंग विद्यार्थ्यांना ते फंड करतात की हे तुम्हाला $1 मिलियन दिले, $2 मिलियन दिले, तुम्ही 1-2 वर्ष ट्राय केला, झालं तर झालं, नाही तर डोंट वरी अबाउट इट. हे आपल्याकडे कोणी बोलत नाही. आपल्याकडे घरामध्ये मुलांनी ग्लास जरी सांडला किंवा काहीतरी इकडे तोडफोड जरी केली तर एक पुढचे 10-15 मिनिटं त्याला ऐकावं लागतं काहीतरी. तर तिथे पण आपण त्याला रिस्क नाही येऊ देत, बरोबर आहे? अरे त्याने समजा इथे अर्धवट पाय ठेवला, अरे नको पडशी, अरे पडू दे ना, त्याला ग्रॅव्हिटी समजून येते ना. ओके, तर रिस्क घ्यायला आपण एनकरेज करत नाही मुलांना. तर ते पालकांना माझं ते विनंती आहे की सायंटिफिक टेम्परामेंट जे US मध्ये डेव्हलप झालेलं आहे, दॅट इज बिकॉज रादर अमेरिकाच रिस्क घेण्याच्या टेंडन्सीमुळे डेव्हलप झालेली. अमेरिकेत काही नव्हतं, इकडे युरोपचे जे रिस्क टेकिंग लोक होते त्यांनी जाऊन शोध लावला, मग तिथे त्यांनी गेलं तर त्यांच्या ब्लडमध्ये आहे ते रिस्क घेणं. तसं आपल्याला पालकांना छोट्या प्रमाणात का होईना मुलांना थोडंसं रिस्कसाठी अलाव करावं लागेल, थोडेसे पैसे द्यावे लागतील की ठीक आहे घेऊन ये, तर तुला काय करायचं. तर यू हॅव टू स्पेंड सम मनी ऑन देम. हे इक्विपमेंट घे, ते इक्विपमेंट घे, हे जोडून बघ, ते जोडून बघ. लहानपणी माझं पर्सनल उदाहरण सांगतो की लहानपणी मी खूप मराठी भाषेमध्ये उचापत्या जो म्हणतो ना तसा मी होतो. ते मोठे रेडिओ असायचे जुन्या काळामध्ये, आतमध्ये असे ते लाईटचे डायोड वगैरे असायचे काचेचे, ते मागचे रेडिओ मी उघडून बघितलेले, फॅन उघडून बघितले, घड्याळ उघडून बघितले, सायकल पूर्ण खोलून पुन्हा जोडलेली आहे, असे सगळे उद्योग केले. काही काही वेळेला मार पण खाल्लेला आहे. कारण पण आणि हे जे ऑब्झर्वेशन मी आता तुम्हाला सांगितलं, हे पहा, ते पहा, हे पहा, हे मी कंटिन्युअसली करायचो स्कूलमध्ये असताना. आणि त्याच्यामुळे माझी जी विचार करण्याची शक्ती होती ती एवढी प्रचंड डेव्हलप झाली. मे बी नॅचरली केलं, फॉर्च्युनेटली शिक्षक पण मला फार चांगले भेटले त्यावेळेस सायन्स आणि मॅथ्सला. तर विचार करण्याची शक्ती एवढी डेव्हलप झाली की ज्यावेळेस मी 11वी आणि 12वीत आलो त्यावेळेस मग लोकांनी सांगितलं की अशी एक्झाम असते, तू दे म्हणून. तर IITची जी एंट्रन्स एक्झाम आहे, जी जॉईंट एंट्रन्स एक्झाम, ती मी विदाऊट कोचिंग क्लास क्लिअर करून IIT बॉम्बेला गेलो. तर तुम्ही जे हे फ्री माइंड देता ना मुलांना लहानपणी काम करायला, फ्री हँड अँड फ्री माइंड, त्याचे हे नंतर परिणाम असे होतात. व्हेरी गुड. तर हे मी तुम्हाला एन्करेज करतो, हे माझा पर्सनल अनुभव मी सांगतोय की हे होतं. कारण मग प्रत्येक ठिकाणी जसं आता मुलांनी मी एक प्रश्न विचारला मुलांना या रूम मध्ये सायन्स आहे, त्यांनी सांगितले की नाही उत्तर. तर ते सायन्स एव्हरीवेअर, फक्त पुस्तकात नाहीये. फक्त मुलांना एवढं लक्ष द्या आणि पालकांना मुलांना थोडासा फ्रीडम द्या एक्सपेरिमेंट करायला. लागत असेल तर थोडेसे पैसे द्या आणि त्यांना कंटिन्युअसली काम करू द्या. ज्यावेळेस कॉम्पिटिशन असेल त्याच वेळेस करायचं असं नाही. लेट देम डू कंटिन्युअस एक्सपेरिमेंट.
ही मुलं पुढे जाऊन खूप 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 ग्रेट होती. सगळ्यांना पारितोषिक ज्यांनी ज्यांनी मिळवलेले आहेत सगळ्यांना त्यांच्या फ्युचरसाठी अतिशय शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. पालकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. याच्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपॉल डॉक्टर सूर्यवंशी सर यांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. सायन्स फोरम यांनी आयोजित केलेल्या या पारितोषिकीकरण समारंभाच्या प्रसंगी इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि नामवंत शिक्षण तज्ज्ञ भीमराव सरांना, माननीय महेंद्र गायकवाड सर, या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं ते सायन्स फोरमचे कार्यकर्ते. आता ते प्रमुखच आहे खरं, पण सर म्हटले की इथे कोणीही प्रमुख नाही म्हणून मी म्हणतो कार्यकर्ते आणि माझे सहकारी डॉक्टर प्रवीण जोशी सर, आमच्या HPT आर्ट्स आर्वाईके सायन्स महाविद्यालयाचे ते फिजिक्सचे माजी प्राध्यापक आहेत. त्याचप्रमाणे आमच्या HPT आर्ट्स आर्वाईके सायन्स महाविद्यालयाचे फिजिक्स विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर पिंपळे सर, आयोजनामध्ये नेहमीच PP जोशी सर यांच्यासोबत असणारे आमचे सहकारी डॉक्टर लांडगे सर, इथे सायन्स फोरमचे आणखी कार्यकर्ते आहेत ते नेहमीच असतात. माननीय पंडित बंगेरा मॅडम, माझे सहकारी आत्ताचे आलेले आहेत डॉक्टर प्रणव रत्नपारखी सर, इथे इंजिनिअरिंग कॉलेजचे आरोरे सर मला दिसतात आहे. आपण ज्यांनी ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते सर्व मान्य पालक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, पालक बंधू भगिनींनो, सायन्स फोरम या व्यासपीठावर मला मी बऱ्याचदा आलेलो आहे, पण पुन्हा आजही मला इथे आमंत्रित केलं त्याचा विशेष आनंद व्यक्त करतो. 2005 साली जुलैमध्ये 1 जुलै 2005 या वर्षामध्ये मी HPT आर्ट्स आर्वाईके सायन्स महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून बदली होऊन आलेलो आहे. आणि त्यानंतर साधारणतः मला आठवतं मे महिना असेल 2006चा, तेव्हापासून सायन्स फोरमच्या ॲक्टिव्हिटी या महाविद्यालयामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मी म्हणेल की सुरुवात झाली आमच्या या महाविद्यालयामध्ये. खूप उन्हाळा असतो मेमध्ये आपल्याला माहिती आहे, परंतु इथे इतकं घनदाट सावली असायची. इथे आत्ताची ती 2 वडांची झाडं आहेत ती मधल्या काळामध्ये पडली. एरवी मे महिन्यामध्ये इथून या वडाच्या झाडापासूनच त्या लायब्ररीच्या समोरचं वडाचं झाड पूर्ण घनदाट सावली असायची. आणि विद्यार्थी साधारणतः आपला सायन्स फोरमचा आमचा कार्यक्रम सुरू झाला की पहिला एक सत्र झाल्यानंतर मधल्या काळामध्ये डबे खायला सर्व अशी बाहेर निघायची ती आम्ही त्यांना कधी कधी आमच्या लॅबॉरेटरीजमध्ये पण घेऊन जात असू आणि खूप आनंद वाटायचा. तेव्हा क्षत्रिय सर असायचे, दाढी म्हणजे वाढलेली, आईन्स्टाईन सारखे एकदम असे शास्त्रज्ञांसारखे त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटायचं. आणि सर्व माझे प्राध्यापक सहकारी त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. त्यामुळे सायन्स फोरमच्या या कार्यक्रमाशी मी अगदी 2005-06 सालापासून जोडलेलो आहे. आणि मला माहिती आहे की हा जो फोरम आहे हा फोरम अत्यंत तळमळीनं आमच्या ह्या लहान विद्यार्थ्यांना सायंटिफिक ॲटिट्यूड, सायंटिफिक इनोव्हेशन किंवा सायन्समध्ये आवड निर्माण करण्याचं काम सुदोदित करत आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन इथे करायला पाहिजे. मी फारसं काही आपल्याला सांगणार नाही, परंतु मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की हा जो ग्रुप आहे याला विशेषतः आणखी जे आमचे रिटायर्ड टीचर्स आहेत, आता ज्याप्रमाणे
पी जोशी सर आहे, लांडगे सर आहे, त्याप्रमाणे पिंपळे सर आहेत आणि बर्वे सर आहेत, ते आज आलेले नाही, अनेक आहेत, डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी सर आहेत. ही जी सायन्समध्ये आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण केलेली व्यक्ती आहेत, हे येऊन सायन्सच्या ह्या ज्या लहान विद्यार्थ्यांना आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कधी अत्यंत मोटिवेशनल अशा प्रकारचं काही ॲक्टिव्हिटीज देऊन, कधी त्यांना स्पर्धा भरवून, कधी नामवंत व्यक्तींची व्याख्याने आयोजित करून, कधी ती लॅबॉरेटरी जी आहे LG लॅबॉरेटरी त्याचे एक्सपेरिमेंट्स हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीज दाखवून अशा प्रकारचं काम या सायन्स फोरमने केलेलं आहे. आणि आपल्याकडनं मनोगत व्यक्त झाल्यानंतर आम्हाला वाटतं की ते त्यांच्या त्या उद्दिष्टामध्ये सफल होण्याच्या मार्गावर चाललेले आहे. दे आर गोईंग ऑन देअर रिअल पाथ, द ऑब्जेक्टिव्ह दे हॅव सेट फॉर देमसेल्फ, असं मला मुद्दाम इथे सांगायला पाहिजे. ही विद्यार्थी खूप म्हणजे आपण सगळं बघतो आहोत, कारण आपण सगळी जण एज्युकेटेड आहोत, चांगली एज्युकेटेड आहोत, तर आपल्या सर्वांना लक्षात येतं की ज्या ज्या देशामध्ये विज्ञानाचं म्हणजे आपण म्हणू की संशोधन झालं, इनोव्हेशन झालं, ते देश अनेक पटीनं पुढे गेलेले, आपण त्यांना फॉलो करतो. म्हणून आम्हाला जर आमच्या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर एक भाग हा पण आहे की आमच्या देशामध्ये अशा प्रकारची जे सायन्समध्ये आवड असणारे, त्या दिशेला जाणारे, त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची क्षमता असणारे तरुण तयार करणं गरजेचं आहे. आणि एक आपला नियम आहे असं म्हणतो, जो आधी करतो तो जास्त करतो किंवा त्याला जास्त मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणून हे जे विद्यार्थी आहेत यांना अगोदरपासून काहीतरी जास्तीचं मिळतंय, हे निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये पुढे जास्तीचं आणखी मिळवणार. हा साधारण इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग इन युअर लाईफ स्टार्ट अर्ली, असं हे पाश्चात्य संशोधक म्हणतात. कारण आपल्याला बरेचदा उशिरा जागे, सो इफ यू स्टार्ट अर्ली यू विल रीच अर्ली. ही तर साधी साधी गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे यू विल गेट मोर, हे पण ते म्हणतात. इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग मोर वर्क मोर, असंही ते म्हणतात, डू एक्स्ट्रा. आता हे एक्स्ट्राच आहे, तुम्ही तुमचं शाळाही करता आणि हे पण करता, त्यामुळे जर एक्स्ट्रा मिळवायचं आहे तर एक्स्ट्रा पण केलं पाहिजे, असं पण हे पाश्चात्य संशोधक म्हणतात. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की नाही मी एवढंच करेल पण मला याचे डबल मिळालं पाहिजे, आमचं काम एवढंच असेल पण मला जास्त मार्क मिळाला पाहिजे, मी 2 तास अभ्यास करेल 100% मिळाला पाहिजे. असं होत नाही. 100% मिळवायचं असेल तर 4 तास 5 तास तू अभ्यास केला पाहिजे. म्हणून ते सांगतात ते बरोबर आहे की जर आपल्याला आपल्या पाल्यांकडनं जास्त काही हवं असेल तर त्यांना जास्तीचा वेळ दिला पाहिजे, जास्त करण्याचं त्यांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, मला मुद्दामून आपले इथे पालक आहेत त्यांना सांगायला आवडेल की जनरली आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट कसं करावं, आपल्या पाल्यांना मोटिवेट कसं करावं, त्याचं संशोधन ही पाश्चात्य लोक करतात. त्यांना जरासं काही दिसलं की त्याच्यावर ते अभ्यास करतात. आणि हे का घडतंय, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं विश्लेषण करतात आणि मग त्याच्यातलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की असं मला जर परत घडवून आणायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर त्यांनी असं शोधलं की आमच्या लहान मुलांना जर मोटिवेट करायचं असेल, त्यांना शिकायची आवड निर्माण, बऱ्याच गोष्टी आहे, पण त्यातल्या 2 गोष्टी त्यांनी अत्यंत आपल्याला करता येण्यासारख्या सांगितलेल्या आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे त्यांना प्रयत्नांवरती भर द्यायला शिकवलं पाहिजे. एम्फासायझिंग एफर्ट्स असं ते म्हणतात, प्रयत्न करायला सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा आपण म्हणजे एखादा अपयश आलं की तेच खचून जातो, तर त्याला प्रयत्न करणं हे त्यांनी सांगितले. त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न करायला कसं सांगायचं की बघ, एखादा व्यक्ती 10वी शिकतो, त्याला किती कुठल्या नोकरी मिळतात, कुठल्या अपॉर्च्युनिटी मिळतात, असे काही 4-2 लोक असतील की त्यांनी काहीतरी जास्त केलं असेल. पण सर्वसामान्य 95-98% जे जास्त शिकतात ते जास्त उच्च पदस्थ होतात. 10वीचा पास झालेला कधी आपण मोठा व्यक्ती बनलेला पाहिलेला नाही. म्हणून जास्त प्रयत्न केले तर जास्त मिळेल, एवढं आपण त्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही MSc केलं तर पुढे कुठेतरी कॉलेजात जाल, 10वी 11वी 12वी केलं तर शाळेतच शिक्षक व्हाल किंवा अशा प्रकारचं काम मिळेल. हे जे एम्फासायझिंग एफर्ट्स आहे हे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की या मुलांना आशादायी बनवलं पाहिजे. क्रिएटिंग होप्स असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला सगळं मिळवता येऊ शकतं. जन्मानं काही मिळालेलं नाही प्रत्येकाला, लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण असं सांगतो की नाही त्याला गॉड गिफ्ट आहे, त्याला गिफ्ट फ्रॉम बर्थ, असं वगैरे काही नाही. या सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे की तू तुझ्या प्रयत्नानंच मिळवू शकतो. आज जे जे काय म्हणून पुढे गेलेले आहेत ते सर्व आपल्या प्रयत्नाने पुढे गेलेले आहेत. त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांनी मिळवलेलं आहे. जन्मापासून काही मिळत नाही, तुम्हाला सगळं मिळवता येतं. हे लोक असं सांगतात
की सर्वांना इक्वल इंटेलिजन्स आहे. तुम्हाला जास्त इंटेलिजंट व्हायचं आहे तर जास्त प्रयत्न करा असं ते सांगतात. म्हणून तुम्हाला इंटेलिजंटही बनता येतं आणि त्याची सुरुवात इथे ह्या एक प्रकाराने होऊ शकते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, की सरांनी ऑब्झर्वेशन सांगितलंय की याच्यावरती एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे 5 फेसेस ऑफ इंटेलिजन्स. असं 4-5 प्रकारच्या अशा ज्या गुणविशेष आहेत की ज्यातनं आपल्याला इंटेलिजन्स मिळवता येतं. सरांनी एक अगदी उत्तमपणे सांगितलंय. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वाढवली पाहिजे. त्यांनी त्या सांगितलेली आहे की ड्रीमिंग, विजनरी, व्हिज्युअलायझेशन हा महत्वाचा आस्पेक्ट आहे. आपल्याला आपली कल्पनाशक्तीने आपण आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या डोक्यामध्ये चित्र उभं करू शकलो पाहिजे. आणि तसं जर केलं तर ते आईन्स्टाईनचं उदाहरण देतात की आईन्स्टाईन इतका सक्सेसफुल कसा झाला, तर म्हणजे आईन्स्टाईनच सांगितलंय की त्याला तो लहान असताना, शाळेमध्ये असताना तो असा बघायचा बाहेर, त्या खिडकीतनं ऊन यायचं आणि ते ऊन आलं की आपल्याला माहिती आहे तिरप दिसते, असं तिरीप दिसते आपल्याला त्या धुळीकणामुळे. त्याला वाटत हा घोडा आहे, हे ऊन म्हणजे घोडा आहे, त्या घोड्यावर मी बसणार आहे आणि या घोड्यावर बसल्यानंतर किती वेगाने मी पुढे जाईल हे त्याचं इमॅजिनेशन असायचं. आणि त्यामुळे तो त्या प्रकाशाचा वेग आणि मग त्याच्यावर रिलेटिव्हिटी वगैरे वगैरे ह्या त्याचे संशोधन झाले. ड्रीमिंग आणि व्हिज्युअलायझेशन, कल्पनाशक्ती, आपण जे काय बघतो त्याच्या कल्पना करून आपण काही त्याच्यात आणखी ऍडिशन करू शकतो का, हे विद्यार्थ्यांना जर आपण शिकवलं तर मला असं वाटतं की ती पण एक प्रवृत्ती आहे किंवा तो पण एक भाग आहे, ट्रेट आहे इंटेलिजन्सचा. आणि दुसरा सरांनी सांगितलं की ऑब्झर्वेशन, हे जे आहे निरीक्षण, विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला शिकवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे लुईस पाश्चर याचं नाव आपण अनेकदा म्हणजे वाचलेलं, पण प्राच्यराजेशन असं म्हणून वाचलेलं असेल. त्या काळी फ्रान्समध्ये, हा फ्रेंच ग्रस्त आहे, फ्रान्समध्ये बियरच्या त्या खूप फॅक्टरीज होत्या. ते 1800 वगैरे त्याच्या 1900 शतकातली गोष्ट आहे. आणि तेव्हा त्याचं ते फर्मेंटेशन केलेलं हे द्रव्य आपल्याला माहिती आहे, तर त्या खराब व्हायच्या, नासायच्या आणि मग खूप नुकसान व्हायचं. त्या जे प्रॉडक्ट करणारे होते मालक, त्यांचं खूप नुकसान व्हायचं. ते खूप हे फ्रस्ट्रेट व्हायचे की मी एवढं हे केलं ना, आता ते खराब झालं. मग त्याने हा एक सायंटिफिक ॲटिट्यूड असलेला लुई पाश्चर म्हणून हा जो होता, तो त्याला ते बोलवायचे की तू ये बघ आमचं का खराब होतं काही कळत नाही. आणि नुकतंच त्याला ते पिंड मिळालेलं होतं. त्यातनं त्याने असं बघितलं, त्याला लक्षात आलं की इथे बॅक्टेरिया आहे, इथे काहीतरी जर्म दिसतात आहे. साधी गोष्ट केली, काय केली असेल त्याने सांगितलं तापवा आणि हे ते मरून जातील आणि मग तुम्हाला पुन्हा तुमची ती बियर नीट राहील. फक्त तापवणं एवढंच त्याला सांगितलं. किती लोकांचे तरी त्याने नुकसान टाळलं आणि ते मालक खुश झाले. आणि हा व्यक्ती पुढे परत त्याने आणखी शोध लावले. पण तुम्हाला माहिती आहे की आता दुधाचं सुद्धा आपण तेच करतो. दूध आपल्याला नासवायचं नसेल, चांगलं ठेवायचं असेल तर त्याला तापवा. हे त्या लुई पाश्चरने सांगितलं तेव्हापासून. हे कशावर सांगितलं तर त्याचं ते ऑब्झर्वेशन होतं. त्याने निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणातनं तो त्याने अनुमान काढलं आणि म्हणून ते करू शकला, असं मी मुद्दाम आपल्याला सांगेन. तिसरा प्रकार सांगितलाय मिश्र करा. म्हणजे अनेक गोष्टी अशा वेगवेगळ्या घडत असतात, त्याचं एकत्रित करणं. आता आपला मोबाईल आहे, हा मोबाईल काही एकच डिव्हाइस नाही, त्याच्यामध्ये 100 गोष्टी आहेत. एक ट्रान्समीटर आहे, रिसिव्हर आहे, आउट म्हणजे तो डिस्प्ले आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. की एन्कोडर आहे. हे कोणीतरी एकत्र केलं, याला हे लाव त्याला ते लाव, त्या एकत्र केलं आणि त्याचा एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आपला मोबाईल तयार झाला. एकत्रीकरण करणं, अनेक ज्या सिस्टीम्स आहेत त्याचं एकत्रीकरण करणं. आता ह्याचा पहिल्यांदा काय केलं, कसं वापरलं त्याने, तर तुम्हाला मुद्दाम सांगतो की सॅम्युअल कोल्ट नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. काय केलं, याने पिस्तूल तयार केलेलं आहे. सॅम्युअल कोल्ट म्हणून त्याने पिस्तूल केला. त्याने तो कुठे एकदा जहाजावरती गेला होता आणि जहाजावरती गेला, त्याला उत्सुकता लागली की जहाज चालतं कसं. मग त्याने ते पाहिलं तर त्याला जहाजाला खाली चाकं होती, ती चाकं असं करत फिरायची. आणि त्या डोक्यात काय झालं काय म्हणते, त्याच्या वडिलांचं त्याने पिस्तूल बघितले होते. तेव्हा पूर्वी एकच गोळी घालायची आणि एकच शॉट मारायचा, नंतर पुन्हा गोळी घालायची असं होतं. त्यानं ते जहाजाचं जे व्हील होतं ते वापरलं, त्या पिस्तूलमध्ये टाकलं आणि ऑटोमॅटिक पिस्तूल तयार झालं. 5-6 शॉट त्याच्यामध्ये सहज बसत. ह्याने ते मिश्रण केलं. असलेली बंदूक आणि जहाजाचं हे एकत्र करणं हा सुद्धा जिनियसचा एक ट्रेट आहे. आणि ते आपल्याला ह्या विद्यार्थ्यांना ज्यांना हे शक्य होतं त्यांना ते जिनियस असंच म्हटलं पाहिजे. आणि आणखी एक ते उल्लेख झाला की उलट करणं. म्हणजे एकदा काय आपल्याला माहिती आहे बऱ्याचदा की
पहिला नंबर ज्याचा आला त्याचा आपण म्हणत नाही, तर काय म्हणतो तिसरा क्रमांक आलेला, उलट सुरुवात करतो. पण ज्याने हे पहिल्यांदा केलं, म्हणजे आपण बक्षिसं देताना कसं म्हणतो की प्रथम क्रमांक ह्याने मिळवला, जनरली सुरुवात अशी व्हायची. पण एकाने काय केलं की मला नाही करायचंय पहिल्यांदा मी पहिल्यांदा तिसऱ्याचं नाव सांगतो की द थर्ड प्राइज गोज टू इंस्टेड ऑफ फर्स्ट. असं हे जे उलट विचारसरणी आहे ही सुद्धा जीनियस ट्रेट आहे, मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मग काही लोक आता इथे एका पालकाने सांगताना सांगितलंच की त्याने उलट सांगितलं काहीतरी, तर ती जीनियस ट्रेट आहे आपल्याकडे आणि आपण ती बघितली पाहिजे. आपल्या इतिहासामधल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या आता वापरून काहीतरी त्याच्यापासून नवीन करता येऊ शकतं का, तो सुद्धा ट्रेट ऑफ जीनियस आहे. आणि एक सिम्प्लिफिकेशन आहे, जे आहे चालू त्याच्यामध्ये अगदी चांगलं सिम्प्लिफाय करणं. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये माहिती आहे का छोटे छोटे पाउचेस आलेले. पूर्वी आपल्याला फक्त 100 ग्राम 200 ग्राम असे मोठे मोठे पाउचेस मिळायचे. आणि ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आलं की अरे हा लहान व्यक्ती घेऊच शकत नाही, 1 रुपयाचं त्याला पाहिजे असेल तर त्याला 100 रुपयाचं कशाला, किंवा 10 रुपयाचं त्याच्याकडे 10चीच क्षमता आहे, त्याला 10 रुपयाचं अवेलेबल होतच नाही. पण त्यांनी काय केलं तर सिम्प्लिफिकेशन केलं. 10-10 रुपयाचे पण आता 1-1 रुपयाचे पण असे पाउचेस सहज मिळतात बाजारामध्ये. दॅट इज सिम्प्लिफिकेशन. हे इनोव्हेशन आहे. दिस इज अ पार्ट ऑफ जिनियसनेस किंवा पार्ट ऑफ इंटेलिजन्स. असे 5 प्रकारचे इंटेलिजन्सचे ट्रेट्स आहेत आणि ते अनेक व्यक्तीमध्ये असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा ट्रेट जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतो, बाकीचे ट्रेट्स कमी असतात. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जर आपण एक्सपोजर दिलं तर हे ट्रेट्स आपल्याला कळतात आणि त्या ट्रेट्समधनं ह्या विद्यार्थ्यांना आपण पुढे निश्चितपणे प्रेरणा देऊ शकतो. तशा प्रकारचं काम मला असं वाटतं की सायन्स फोरम या निमित्तानं करतंय. मी सायन्स फोरमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांना अत्यंत मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी चालू ठेवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे. म्हणजे जोशी सर इथे यायचे तेव्हा आम्ही फक्त आमच्या महाविद्यालयामध्ये करत असतो. आता त्यांनी अनेक ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे आणि सर सांगत होते की मोठ्या प्रमाणामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पालकही त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आहे. आणि ह्या आजच्या दिवशी माझं मला एवढंच सांगायचं होतं, पण आजच्या दिवशी मुद्दाम आणखी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की आता आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू झालेले आणि या धोरणाच्या अंतर्गत जे वेगवेगळे आपण हे थिंकिंग स्किल, त्याला विचार करण्याचे जे स्किल्स आहेत त्या स्किल्समध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की ज्याला क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग असं म्हणतात, हे हायर ऑर्डर थिंकिंग लेवल्स आहेत. पण त्याच्या अगोदर ज्या थिंकिंग लेवल्स आहेत त्या सुद्धा या विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होण्यासाठी याची मदत होते. हे मी मुद्दाम सांगू इच्छितो. डिटेल्समध्ये मी सांगणार नाही, परंतु हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या निमित्तानं विद्यापीठाने सुद्धा आम्हाला एक हे दिलेलं आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की शाळेमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांना त्याविषयी थोडक्यात माहिती देणं आणि महाविद्यालयाशी त्यांची एक भेट घडवून आणणं. आज आपण इथे आलेला आहात म्हणजे विद्यार्थी आलेले आहेत, पालकही आलेला आहात. मी मुद्दाम तो एक म्हणजे संधी घेतली आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आपण आलेला आहात, तर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या महाविद्यालयाची साधारण 1-2 लॅबोरेटरी दाखवू इच्छितो या कार्यक्रमानंतर. आणि माझे सहकारी आलेले आहेत डॉक्टर प्रणव रक्तपाती सर, हे थोडक्यामध्ये आपल्याला एक 5-10 मिनिटांमध्ये माहिती देतील. एवढं फक्त आपण एक आणखी म्हणजे कार्यक्रम झाल्यावर लागलं तर आपण आपला बक्षीस वितरण करू आणि 5-10 मिनिटं ही ऍक्टिव्हिटी घेऊ. नंतर आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये जाऊया. मी सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, पालकांचं अभिनंदन करतो, कारण त्यांना आज चांगलं खूप म्हणजे आपण गौरव वाटत असेल, त्यांच्या पाल्यांचं त्यांना खूप अभिमान वाटत असेल, त्यांचंही मी इथे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलावलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. साधारणपणे एकाच काळामध्ये आम्ही लेक्चर म्हणून सुरुवात केली होती आणि
सूर्यवंशी सर जेव्हापासून प्राचार्य झालेले आहेत तर ते तेव्हापासून खूप बिझी झालेले असते. सकाळी 9 ते 6 त्यांना सतत काही ना काहीतरी काम असतं. पण सांगण्याची एक गोष्ट महत्वाची अशी की कुठल्याही सायन्स फोरमच्या संदर्भातल्या उपक्रमामध्ये आम्ही त्यांच्याकडे काही मदत मागायला गेलो तर त्यांनी कधीही आम्हाला आज नाही उद्या किंवा टाळाटाळ केली नाही किंवा यावेळेस वेळ नाही असं ते कधीही म्हणाले नाही. तर पहिल्यापासून ते सायन्स फोरमचे सदस्य आहेतच आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे. याच्यानंतर एक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जो अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्याच्यासाठी सगळे विद्यार्थी वाट बघत आहेत तो आपण करावा असं मला वाटतं. तर आपण बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. विद्यार्थ्यांनी केलेले जे व्हिडिओ आहेत हे आम्हाला स्वतःला देखील खूप आवडले कारण त्यांच्या लेवलला जाऊन त्या विद्यार्थ्यांनी खूप गोष्टी सिम्प्लिफाय केलेल्या आहेत आणि हे नंबर काढताना सुद्धा खूप अडचण आली होती कारण सगळ्यांचे व्हिडिओ खूप चांगले आहेत पण त्याच्यातून नंबर कसा काढायचा की पहिला दुसरा रनिंग रेस पर्यंत फार सहजासहजी काढता येतं की हा पहिला आला हा दुसरा आला हा तिसरा आलाय. परंतु या ठिकाणी व्हिडिओ पाहताना असं आम्हाला जाणवत होतं की आता ह्याच्यामध्ये नंबरिंग कसं करायचं हे खूप डिफिकल्ट टास्क होता. परंतु आम्हाला बरेचसे जे मार्गदर्शक शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला फ्री ऑफ चार्ज सगळी मदत केलेली आहे. त्यांनी संपूर्ण त्यांचे जे लिस्ट पॅनल त्यांचं तयार केलं होतं आणि त्यांच्याकडून आम्हाला बरेचसे रिस्पॉन्सेस आलेले आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही काही या काही गोष्टी करू शकलो. तर आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करत आहोत. तर फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करत आहोत. फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट रँक मी प्राचार्य सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला बक्षीस द्यावे. प्राचार्य सूर्यवंशी सरांच्या हस्ते आपण बक्षीस वितरण सुरू करत आहोत. फर्स्ट स्टँडर्ड रँक 1 विशाखा वैभव रियान युनिव्हर्सल स्कूल ओझर. फर्स्ट स्टँडर्ड सेकंड रँक मंडाले ऐश्वर्या एस्पेलियर एक्सपेरिमेंटल स्कूल रामनवाडे नाशिक. आम्ही या मुलांचे व्हिडिओ परत परत पाहिलेले. फर्स्ट स्टँडर्ड थर्ड रँक पंदन सोनवणे दिया युनिव्हर्सल स्कूल. फर्स्ट स्टँडर्ड थर्ड रँक तेजाने ध्रुव इस्पेलियर हेरिटेज स्कूल नाशिक. मला वाटतं तो आलेला नाहीये. त्याच्यानंतर सेकंड स्टँडर्ड रँक 1 पालक स्पर्श दिया युनिव्हर्सल स्कूल. त्याच्यानंतर सेकंड स्टँडर्ड सेकंड रँक मृण्मयी दीपाली सारंग संगपाळ एस्पेलियर हेरिटेज स्कूल नाशिक. त्याच्यानंतर स्टँडर्ड सेकंड थर्ड रँक कडूकर मानस दिया युनिव्हर्सल स्कूल.
मी माननीय महेंद्र गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते बक्षीस दिली जावी. त्यानंतर 3rd स्टँडर्ड फर्स्ट रँक कुंभार बाळक. आलेला नाही. आय थिंक इज फ्रॉम पुणे. त्यानंतर 3rd स्टँडर्ड फर्स्ट रँक मोहम्मद फराज अन्सारी युनिव्हर्सिटी. त्यानंतर 3rd स्टँडर्ड सेकंड रँक मोदक प्रवीण नाशिक एज्युकेशन सोसायटीज उंचवाडी स्कूल.